महत्वाची बातमी यानंतर पाहूया थेट अकोल्यातून। तर आपण पाहतोय अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकारण तापलंय। सर्वपक्षीय विरोधी नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी आणि बैठक झाली आहे। 30 पेक्षा जास्त नगरसेवकांची बैठकीला उपस्थिती पाहायला मिळाली। अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी एमआयएम, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिलेले आहेत। बहुमताच्या 41 आकड्याची सध्या जुळवाजुळव सुरू आहे। तर सत्ता स्थापनेत वंचित आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे। अकोल्यात बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू आहे। बहुमतासाठी 41 नगरसेवकांचा आकडा गरजेचा आहे। भाजपकडे 38, काँग्रेसकडे 21, वंचितकडे 5, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6 नगरसेवक आहेत। वंचित आणि ठाकरेंची शिवसेना अकोल्यात महापौर बनवण्यासाठी किंगमेकर ठरणार आहे। उद्या किंवा परवा महापौराच्या निवडणुका कधी होणार याच्या अजून तारखाच आलेल्या नाहीत। त्याच्यामुळे आम्ही असं समजतोय की आमच्याकडे वेळच वेळ आहे। तेव्हा या ह्याच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेवरती बसून निर्णय काय घ्यायचे, कसे घ्यायचे ते आम्ही ठरवू त्याच्यामुळे एकत्र आम्ही जाऊ असं आजचं तरी वातावरण आहे असं मी नमूद